लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। अरे इथला कौल जाणून घ्यायला, पण त्या अगोदर आपण एक चालू करूया। तुम्हाला काय वाटतं, जनतेच्या मनातला खासदार कोण? आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर मागच्या एक महिना दीड महिना पहिले सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी उमेदवार जो जाहीर केला तो डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे, आणि त्यापासून त्यांना आदेश मिळाल्यानंतर ते या मतदारसंघामध्ये फिरत असताना सातत्याने 2 राऊंड पूर्ण मतदारसंघामध्ये शिरूर मतदारसंघामध्ये त्यांचे झाले। 2 राऊंड त्यांचे होईपर्यंत विरोधी पक्षामध्ये उमेदवार कोणत्या पक्षाचा द्यायचा आणि कोण द्यायचा याच्यावरतीच खलबतं चालली होती, आणि जनता सुज्ञ आहे। त्याचवेळी जनतेतल्या मनातला खरा उमेदवार म्हणून अमोल कोल्हे हे जनतेच्या मनासमोर आले, डोळ्यासमोर आले, आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतलेली आहे। कारण नेत्यांवरती बराचसा कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य लोकांचा हा विश्वास उडालेला आहे। कारण आज नेता रात्री ह्या पक्षातला आहे तो उद्या तो कोणत्या पक्षामध्ये सकाळी जाईल ही लोकांना विवंचना असल्यामुळं सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, आणि त्या लोकांनी ठरवलेलं आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून एक अभ्यासू, प्रभावी, वक्तृत्व असणारा, प्रश्न प्रामुख्याने प्रभावी मांडणारा असा उमेदवार हा तिथं गेला पाहिजे। कारण दिल्लीमध्ये जो खासदार होऊन जातो त्याला प्रश्न गल्लीतले सोडवण्यापेक्षा त्या शिरूर मतदारसंघाचे प्रश्न दिल्लीमध्ये प्रभावी मांडणारा नेता पाहिजे, आणि म्हणून आजच्या मितीला आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे हे जनतेतल्या मनातले निश्चितपणे उमेदवार होऊ शकतात। अमोल कोल्हे हे जनतेच्या मनातले उमेदवार आहे असं ते म्हणतात। तुम्हाला काय वाटतं? आम्ही शेतकरी संघटना जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवला आम्ही त्यांच्यासोबत। बर, काय वाटतं 5 वर्षाची अमोल कोल्हेंची कामगिरी पाहिली आहे, 15 वर्ष खासदारही राहिलेत आढळराव पाटील, दोघांपैकी शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य नेता कोण? दोघांपैकी आत्ता म्हणजे मागील काळात जे झालं काय जे असेल, परंतु आता या पुढील काळामध्ये आमचे म्हणजे कांद्याचे बाजारभाव असतील, सोयाबीनचे बाजारभाव असतील, कापूस असेल, या आणि शेतकऱ्यांचे दुधाचे प्रश्न असतील, या प्रश्न आता कांद्यावर निर्यात बंदी आणली, जे कांद्याची निर्यात बंदी उठवतील, म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न सोडवतील त्यांच्यासोबत आम्ही शेतकरी संघटना राहील। नाही, तुमच्या दृष्टीने कोणत्या नेत्याने तुमची कामं ऐकली, काय केली किंवा प्रयत्न केले हे सांगा। अमोल कोल्हे की आढळराव पाटील? नाही, सॉरी। ठीक आहे, काय वाटतं तुम्हाला? आता काय, आता शेतकरी संघटनेचे नेते म्हणतात का आम्ही काय उमेदवार ठरवू शकत नाही, तर तुमची भूमिका काय एक शेतकरी, एक कार्यकर्ता म्हणून? एक शेतकरी म्हणून तर आम्ही अमोल कोल्हेंच्या मागेच उभे राहणार। कारण ज्या पद्धतीने त्यांनी निर्यात बंदीवर आवाज उठवला, त्यानंतर ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ज्यामुळे ठप्प झाली होती, बैलगाडा बंदी होती, अमोल कोल्हेंनी बैलगाडा हा विषय संसदेत अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावीपणे मांडून सरकारला त्यावरची बंदी उठवण्यास भाग पाडले, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आणि चालना मिळाली। त्यामुळे आम्ही तर सध्या आणि एक उत्कृष्ट आणि सुशिक्षित तरुण तडफदार म्हणून अमोल कोल्हेला आमची पहिली पसंती राहील। सुशिक्षित आणि होतकर उमेदवार म्हणून अमोल कोल्हेंना आमची पसंती राहील असं काही लोकांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं? आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठल्याही आघाडीमध्ये नाही, आमची भूमिका वेगळी आहे। आणि डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार आता या सरकारने दिला मरणोत्तर, परंतु त्याच्या शिफारशी मात्र लागू नाही केल्या, आणि तो आयोग काँग्रेस सरकारच्या काळामध्ये स्थापन झाला होता, त्याही वेळेला शिफारशी दिल्या, काँग्रेसने त्या लागू केल्या नाही, भाजपने ते केलं नाहीत। आता आमचा दोन्ही बाजूनी भ्रमनिरास झालेला आहे। म्हणजे स्थानिक लेवलचा विषय वेगळा असेल, परंतु शेतकरी समाज इथं मोठ्या प्रमाणात आहे, परंतु मूळ दुखणं जे आहे ते निघालं पाहिजे। किमान वेतनाचा कायदा होऊ शकतो असंघटित कामगारांसाठी, पण किमान हमी भावाचा कायदा होत नाही, हे दुर्दैव आहे शेतीप्रधान देशाचं। 2.5 पटीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी वाढल्यात। खरं पाहिलं तर सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांनी एका चांगल्या भावनेने एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे। असा कोण उमेदवार आहे का शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारा आणि ते सोडवणारा, अमोल कोल्हे की आढळराव पाटील? नाही, आम्ही आतापर्यंत आमची भूमिका फिक्स केलेली नाही, कोणाला मतदान करायचे ते आम्ही ठरवू भविष्य काळामध्ये आमची भूमिका काय घ्यायची ते। अमोल कोल्हे हे ऐका ना, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे, या उमेदवारांशी बोलायचं आहे
त्यांच्याकडून जर सकारात्मक भूमिका आम्हाला वाटली की बस शेतकऱ्याची बाजू घेऊन ते जर त्या ठिकाणी 5 वर्ष प्रामाणिक काम करणार असतील आणि हे जे काही आमचं म्हणणं आहे ते तिथपर्यंत शेवटी तेच पोहोचवणार आहेत, तर त्यावेळेला आम्ही भूमिका घेऊ. शेवटच्या 1 दिवसात पण आम्ही आमचा निर्णय घेऊ कोणाला मतदान करायचं ते. अमोल कोल्हे शेतकरी सर्वसामान्य जनतेचा एक हक्काचा माणूस असं म्हटलं जाते, तुम्हाला काय वाटतं? जर शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस जर अमोल कोल्हे असतील तर गेले 5 वर्षात ते कुठं होते? ते का नाही जनतेसोबत आले, का नाही गावात आले? आज मी माझ्या गावचा सरपंच आहे. माझ्या गावात गेल्या 5 वर्षात अमोल कोल्हेंनी पाऊल सुद्धा ठेवलेलं नाही, 1 रुपयाचा निधी नाही. मग कुठं होते 5 वर्ष? सर्वसामान्यांचे जर ते स्वतःला म्हणतात तर सर्वसामान्यांची अडचणी दुःख जाणून घेण्यासाठी का त्यांनी वेळ नाही दिला? का ते सर्वसामान्यांचे फोन उचलत नाहीत? प्रश्न ज्यावेळेस उपस्थित राहतात त्यावेळेस पत्रव्यवहार करतात. मग समजा पियुष गोयलांना पत्रव्यवहार केला, पंतप्रधानांना पत्रव्यवहार केला, पण त्यासाठी तिथवर तुम्ही गेले किती वेळा? ज्यावेळेस कांद्याचा प्रश्न उभा राहिला, हमी भावाचा प्रश्न उभा राहिला, निर्यात बंदीचा प्रश्न उभा राहिला, त्यावेळेस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि आपले स्थानिक आमदार पियुष गोयलांपर्यंत गेले. तिथपर्यंत तो प्रश्न आणि अंशतः का होईना पण ती कांद्याची निर्यात बंदी त्यांनी उठवली, ती कमी केली. मग तिथपर्यंत का नाही खासदार जाऊ शकले? काय म्हणणं आहे तुमचं? हो, निर्यात बंदीचं काय घेऊन बसता? निर्यात बंदी त्यांनी उठवली होती आणि निर्यातदार फक्त झाला होता जय शहा, अमित शहाचा पोरगा. त्यांनी कांदा निर्यात केला, निर्यात बंदी परत लागू केली. शेतकऱ्यांचं वाटोळं करायचं काम त्या सरकारने केलेलं आहे. तिथं अमोल कोल्हेंनी फक्त आवाज उठवलेला आहे, तेव्हा अमोल कोल्हे सोडून आम्ही कुणालाही मतदान करणार नाही. शेतकऱ्यांचा फक्त एकच नेता आहे. पाकिस्तानातून कांदा आयात केलाय. पाकिस्तानातून आयात केला असं त्यांचा आरोप आहे. पाकिस्तानातून आयात केलेला नाही. मी तुमच्यासाठी सांगतो. बरं, आता यांनी सांगितलं की अमित शहाच्या मुलाचा विषय काढला. हेच अमोल कोल्हे अमित शहा पर्यंत गेले. त्यांची लाईव्ह बाईट आहे, त्यांच्या लाईव्ह न्यूज आहेत. मग तिथे ते गेले, मग त्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न का नाही मांडला? ऑनलाईन महाराजांचा नव्हता, अमोल कोल्हे बघा चित्रपट नव्हता. छत्रपती संदीप भाऊ, अमित शहा यांना सरपंचांना माझं एकच म्हणणे, अमित शहा कृषी मंत्री आहे का? अमित शहा कृषी मंत्री आहे का? त्यांनी सांगावं लगेच. देशाचे कृषी मंत्री अमित शहा आहे, सांगावं त्यांनी लगेच. बरं ऐका प्रश्न कोणा पुढे मांडतात? हे एका मोठ्या गावचे सरपंच आहे, त्यांना कृषी मंत्री सुद्धा सांगता येत नाही की यांचे म्हणजे यांचं अज्ञान इथं दिसून येते. त्यांना कृषी मंत्री कोण होते? अमित शहा आणि धनंजय मुंडे आणि अतुल बेनकेंचं सांगतात त्यांनी मस्तीला जाऊन फक्त स्टंटबाजी करण्याचं काम केले. त्यांनी सांगावं किती 24 रुपयांनी कवनाचा कांदा घेतलाय आणि किती आयात केले. हे फक्त ज्यांच्या प्रायव्हेट कंपन्या झाल्या त्यांचं फक्त यांनी धोरण मोठं करण्याचं हे केलंय. शेतकऱ्याला कांदा 5 रुपयांनी घ्यायचा आणि हे जे प्रायव्हेट आहे मग कंटेनर मध्ये लपून कांदा दुबईला झाला 200 रुपये किलोनी. मग यांनी काय केलं? भाजपच्या कार्यकर्त्यांनी का नाही आवाज उठवला? मग अमित शहाला कळलं नाही का कंटेनर मध्ये कांदा? ऐका ना अमित शहा बोला, एक ज्येष्ठ शेतकरी आहात तुम्ही, काय वाटतं? या लोकांना असा प्रचार करायचा आहे की अमोल कोल्हे कार्यक्रमाला किंवा गावामध्ये गल्लीमध्ये हिंडत नाही. 10 क्रियाविधी 5वीला याला मैथीला हे काय याचं खासदाराचं काम आहे. कोण म्हणतो की आमच्या गावात आले नाही, का आले नाही? तो खासदार आहे, तो दिल्लीमध्ये तो आपला विचार मांडणार. दिल्ली याच्यामध्ये फरक आहे की नाही? कुठे चला 10 क्रियेला 5वीला चला मैथीला चला आमच्या कार्यक्रमाला लग्नाला. अरे हे काय खासदाराचं काम आहे? जय श्रीराम. जय श्रीराम. काय वाटतं तुम्हाला? आहे बघा, मैतीला आणि याला लग्नाला जाणं हे नक्कीच खासदाराचं काम नाहीये, परंतु असा विषय आहे की अमोल कोल्हेंची उपस्थिती संसदेमध्ये फक्त 61% आहे. इतर वेळी ते काय करत होते असं आढळराव पाटील आरोप करतात. काय सांगतात? संदीपजी, आढळराव पाटील काय आरोप करतात? ते स्वार्थापोटी आरोप करतात. त्यांनी सांगितलं मला बदला घ्यायचा म्हणून मी निवडणुकीला उभा आहे, त्यामुळे निवडणुकीची प्रचाराची दिशा त्यांची वेगळी आहे. अमोल कोल्हे निवडणूक का लढवतात हा मुद्दा पण लक्षामध्ये घेतला पाहिजे. अमोल कोल्हेंचा एकच विषय आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान या मोदी शहाच्या पायाशी गहाण पडलेला आहे आणि तो स्वाभिमान जिवंत करायचा असेल शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून तर त्यांना महाराष्ट्रासाठी हे करावं लागेल आणि म्हणून निवडणुकीमध्ये उभे आहेत.
पहिला मुद्दा तुम्ही आता काय विचारलं की त्यांनी संसदेमध्ये उपस्थिती किती टक्के दाखवली. जोपर्यंत महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये होतं तोपर्यंत या राज्याचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री सांगत होते की अमोल कोल्हे तुमच्याकडे फिरले नाहीत. अरे पण ते महाराष्ट्रावर फिरतात, ते सभा घेत आहेत, ते पक्षाचं काम पोहोचवत आहेत, तेव्हा ते चांगले होते. त्यांना राज्यभर ते फिरवायचं, तिकडे अधिवेशनाला त्यांना जाऊ द्यायचं नाही, तुमचे आमदार त्यांना वाढवायचे, तेव्हा अमोल कोल्हे चालतात. सेलिब्रिटी म्हणून आमच्याबरोबर सभामध्ये जास्त वेळा तुम्ही येऊ नका, तुमच्या वोटी कराडा तयार होतो मोठ्या लोकांचा आणि आम्हाला मागं ठेवलं जातं, तुम्ही जास्त उपस्थित दाखवू नका, हे त्यांचंच म्हणणं आहे. आणि ज्या वेळेला सोयीनुसार ते पक्ष बदलतात त्यावेळेला अमोल कोल्हे वाईट होतात. पक्ष बदलल्यावर अमोल कोल्हे वाईट, इतर वेळी अमोल कोल्हे चांगलं, काय वाटतं तुम्हाला? नाही आता हे जे एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांवरती जे आरोप करतायत हे चुकीचं आहे. खासदार येणे, दोन्ही खासदार कुठल्या वार्डात गेले नाही गेले याच्याशी काही फरक पडत नाही. हा विषय देशाचा येतो. देशामध्ये जे चाललंय आता, देशात खासदार किती आहे आणि देशाची लोकसंख्या किती आहे? 144 कोटीला राज्यसभा वगैरे मिळून 700-800 खासदार आहेत. तेवढा अख्खा देश चालवतात. आपल्या गल्लीत कोण आला नाही आला याच्यावर नाही, पण राजकारण काय चाललंय देशाचं? राहुल गांधीचे सीट किती देशात उभे राहिले, पवार साहेबांच्या देशात सीट किती उभे राहिले, हे पुढे जाऊन करणार काय? देशात हा मोदीच सरकार बनवणार आहे. काही झालं तर सरकार हा मोदीच बनवणार आहे. म्हणून जुन्नर तालुक्याच्या जनतेचा विषय आमचा असा आहे का आढळरावांना निवडून द्यावं आणि मोदी जगातल्या म्हणजे प्रतिष्ठित देशामध्ये भारताचं नाव केलेलं आहे. याच्या पहिले भारताचं नाव इथे झालेलं नाही. असं आहे की शरद पवारांची जेवढे त्यांना जागा दिलेल्या आहेत त्या देशामध्ये सत्ता येऊ शकत नाही. पहिलं तुम्ही त्यांची आता प्रतिक्रिया घेतली, ते चोरलेला पक्ष आणि चोरलेला घड्याळ, तुमचं उत्तर ऐकून काय झालं माहितीये का? त्यांचे कार्यकर्ते जे उत्तर तुम्ही घेतलं ते चोरलेला पक्ष आणि चोरलेला घड्याळ घेऊन मोदी यांची स्तुती करतायत. 70,000 कोटीचा घोटाळा झाला त्यावेळेला त्याच्या आधी मोदी वाईट होते आणि 70,000 कोटीचा आरोप झाला तर मोदीचा जय जयकार सुरू झाला. त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्याची नीतिमत्ता नाहीये, ते विषय सोडून द्या. ते म्हणतात की पवार साहेबांनी सीटं किती आहेत, राहुल गांधी सीटं किती आहेत. माझं म्हणणे भाजप देशामध्ये किती राज्यामध्ये उरलाय. दक्षिणेकडे भाजपचं काय अस्तित्व आहे, पश्चिम बंगालमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे, झारखंडमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे, पंजाबमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे, दिल्लीमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे. तुम्ही जा ना या राज्यामध्ये जा. आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रामध्ये त्यांची जी असणारी संख्या आहे 30% जरी घटली तरी 200 पेक्षा अधिक त्यांचे खासदार येत नाहीत, कारण देशाचा माहोल पूर्णपणे वेगळा आहे. भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाही, काय वाटतं तुम्हाला? अतिशय चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षात 50 वर्ष काँग्रेसची सत्ता आपण पाहिली आणि 10 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आपण पाहतोय. 10 वर्षातला बदल आणि 2014च्या आधीचा बदल लक्षात घ्या. 2 मिनिटं तुम्ही ऐकायची मानसिकता ठेवा. तेवढं ऐकायची मानसिकता ठेवा तुम्ही. पण आमचं म्हणणं का ऐकायची मानसिकता ठेवा. थोडस आपण किती पक्ष बदलले याचा जरा अभ्यास करा. ऐकणाऱ्यांनी मानसिकता ठेवा. 1 मिनिट. जे या ठिकाणी आरडाओरडा करतात त्यांनी किती पक्ष बदलले आणि काय बदलले याचाही विचार आपण या ठिकाणी होणं गरजेचं आहे. उगाच आपलं बोलायचं यांचं म्हणणं होऊ द्या, त्यांचं काय म्हणणं होऊ द्या. ज्यांचं म्हणणं विरोधामध्ये असेल त्याचं तुम्ही उचलून धरायचं काम करता. इथं शेतकऱ्यांचे बाजार पाडायचं कामकाज केलेलं आहे आणि निर्यात बंदी 4 दिवस चालू केली होती. कोणत्यासाठी चालू केली, का परत बंद केली? 18.5 रुपये किलोला कांद्याला खर्च येतो, 7 आणि 8 रुपयाने कांदा विकावा लागतोय. शेतकऱ्याची आत्महत्या चालू झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये. एवढा सदन तालुका असून सुद्धा दुधाचे बाजार पाडलेले आहेत, सोयाबीनचे बाजार पाडलेले आहेत. ठेवलंय काय शिल्लक? त्यांच्याकडे बोलण्याची नीतिमत्ता नाहीये, ते विषय सोडून द्या. ते म्हणतात की पवार साहेबांनी सीटं किती आहेत, राहुल गांधी सीटं किती आहेत. माझं म्हणणे भाजप देशामध्ये किती राज्यामध्ये उरलाय. दक्षिणेकडे भाजपचं काय अस्तित्व आहे, पश्चिम बंगालमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे, झारखंडमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे, पंजाबमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे, दिल्लीमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे. तुम्ही जा ना या राज्यामध्ये जा. आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रामध्ये त्यांची जी असणारी संख्या आहे 30% जरी घटली तरी 200 पेक्षा अधिक त्यांचे खासदार येत नाहीत, कारण देशाचा माहोल पूर्णपणे वेगळा आहे. भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाही, काय वाटतं तुम्हाला?
अतिशय चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षात 50 वर्ष काँग्रेसची सत्ता आपण पाहिली आणि 10 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आपण पाहतोय. 10 वर्षातला बदल आणि 2014च्या आधीचा बदल लक्षात घ्या. 2 मिनिटं तुम्ही ऐका. ऐकायची मानसिकता ठेवा. तेवढं ऐकायची मानसिकता ठेवा तुम्ही पण. आमचं म्हणणं का ऐकायची मानसिकता ठेवा. ऐकायची मानसिकता ठेवा. थोडंसं आपण किती पक्ष बदलले याचा जरा अभ्यास करा. ऐकणाऱ्यांनी मानसिकता ठेवा. 1 मिनिट. जे या ठिकाणी आरडाओरडा करतात त्यांनी किती पक्ष बदलले आणि काय बदलले याचाही विचार आपण या ठिकाणी होणं गरजेचं आहे. उगाच आपलं बोलायचं यांचं म्हणणं होऊ द्या. त्यांचं काय म्हणणं होऊ द्या. ज्यांचं म्हणणं विरोधामध्ये असेल त्याचं तुम्ही उचलून धरायचं काम करता. इथं शेतकऱ्यांचे बाजार पाडायचं कामकाज केलेलं आहे आणि निर्यात बंदी 4 दिवस चालू केली होती. कोणत्यासाठी चालू केली, का परत बंद केली? 18.5 रुपये किलोला कांद्याला खर्च येतो. 7 आणि 8 रुपयांनी कांदा विकावा लागतोय. शेतकऱ्याची आत्महत्या चालू झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये. एवढा सदन तालुका असून सुद्धा दुधाचे बाजार पाडलेले आहेत, सोयाबीनचे बाजार पाडलेले आहेत. ठेवलंय काय शिल्लक? यांचे कृषी मंत्री यांचे देशाचे कृषी मंत्री म्हणतात शेतकरी आत्महत्या प्रेम प्रकरणामुळे करतात. या कृषी मंत्र्याचा शेतकऱ्यांच्या वतीने म्हणजे प्रेम प्रकरणामुळे करतात का? याची जर कुठं क्लिप असेल देशाच्या कृषी मंत्र्यांनी असं म्हटलंय, याची जर क्लिप असेल तर बोलावं. एखाद्या गोष्टीचं बोलू नका. पुरावा द्या. बिगर पुराव्याचं बोलू नका. एखाद्या गोष्टीचा जाहीर निषेध करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या कांद्या प्रश्नाबाबत निश्चित सगळ्यांच्या भावना आहेत. सगळ्यांना त्या भावना कळतात. पण पूर्वीसारखी सगळ्यात पहिली गोष्ट यासारखी पूर्वीसारखी फक्त महाराष्ट्र एक मोनोपॉली कांदा उत्पादनाची राहिलेली नाही. पूर्वी संपूर्ण भारतामध्ये ठराविक राज्य कांदा उत्पादन करत होती. आज संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 9 ते 11 राज्य कांदा उत्पादन करतात. एक मिनिट तुम्ही ऐकून तर घ्याल का नाही? कांद्याची निर्यात बंदी एक मिनिट कांद्याची निर्यात बंदी केली असं नाही. ठराविक देशांमध्ये कांद्याची निर्यात बंदी 100% आहे. त्या देशांची पैसे देण्याची कॅपॅसिटी आहे का? पहिली गोष्ट. बांगलादेशमध्ये कांदा बंदी, बांगलादेशमध्ये निर्यात बंदी आहे, पाकिस्तानमध्ये निर्यात बंदी आहे. आज पाकिस्तानमध्ये भारताने गेलेला ऐका दादा आता 550 रुपये झाली. जीएसटी टॅक्स कमी करून शेतकरी 2 लाखाचा माल घेतो, त्याची 36,000 टॅक्स भरतो. तुम्ही 6,000 रुपये 17 रोज शेतकऱ्याला. शेतकऱ्याच्या हेलना करता इतकी हेलना प्रमाणाच्या वाढ कोण करतायत? गोष्ट माय करून जे बोलतात ना. मी शेतकरी मी बोलतो ना. शेतकरी आम्ही पण आहे. मी बोलतो ना, मी शेतकरी नाही ऐका एक मिनिट. शेतकरी आम्ही ऐका ज्या राष्ट्रांमध्ये निर्यात होत होती त्या ती राष्ट्र आज तिला गेलेली आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश. आज परिस्थिती काय? त्यांची जबाबदारी कोण घेणार? महाराष्ट्र नाही. आता देशभरातून कांदा परदेशात जातोय. देशभरातून कांदा परदेशात जातोय. एकट्या महाराष्ट्रातून नाही. आम्ही पण शेतकरी आहे. आम्ही कांदा शेतकरी आम्ही नाही. आज भाजप सरकारने जेवढ्या योजना दिल्या तेवढ्या एकाच सरकारने दिल्या ना मागच्या काळात. आधीच्या योजना आहे सगळ्या काही नाही दिले. नाव बदलले फक्त सगळ्यात योजना आहे. बाकी काही नाही दिलेलं. काहीच दिलं नाही. दादा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे. 6,000 रुपये काय सन्मान निधीतून देतात बरोबर. 700 ते 750 रुपये गॅस महिन्याला वाढलाय. 10 महिन्याचे पैसे 12 महिन्याचे पैसे किती आले हो? किती आले? ऐका 2024चं ऐका 2024चं ऐका ना. एक 10 वर्षापूर्वी 25 रुपयाला मिस्टर खात होते. आता 100 रुपये द्या. एक मिनिट हा माणूस आहे ना. हा एका पतसंस्थेत
संसद काम करतो, एका ठिकाणी एक काम करतायत. यांना 2000 असणारा 14ला असणारा पगार 2014 साली बोलू का नको. अरे तुम्ही अभ्यास ऐकून घ्या ना. अहो तुम्हाला तोंड दिला आरडावाडा करायला. आपण बाजार बसतोय जगायचं, तुम्ही तिकडे बाजार करायचं, बाजार भरवायचंय का? 2014 साली समोरच्या व्यक्तीला एका संसद काम करते, त्या व्यक्तीला असणारा पगार 1 मिनिट जरा ऐका जरा 2014 साली 71 रुपये पेट्रोल होतं. दर 2014 साली ह्या माणसाला असं धरून चालू की 5000 रुपये पगार होता. आज ह्या माणसाचा पगार आहे कमीत कमी 25,000 रुपये. 1 मिनिट. आणि पेट्रोलचे दर आहे आज 104 रुपये. जर 2010 वर्षाचा जर विचार केला तर कमीत कमी तिप्पट ते चौपट वाढ व्हायला पाहिजे होती. म्हणजे आजचे पेट्रोलचे दर पाहिजे होते कमीत कमी 200 रुपये किलो. ह्या माणसाचा पगार वाढला ना. 1 मिनिट जरा बोलू द्या. 1 मिनिट तुम्ही बरं का 1 मिनिट या मोदी सरकारने मरण सुद्धा माग केलंय, मैताच्या सामानावर एसटी लावलाय. बरं 1 मिनिट आशिष भाऊ शेतकऱ्यांना पगार देतात का? 17 रुपये भिघाटा शेतकऱ्यांना लाज वाटत. 17 17